हे बंद कर दे, बंद कर बंद कर बंद कर. बापाची रस्ता आहे रे, जागा बापाचा आहे का आहे घालेलो. कुणाला विचारून केलं हे इकडे खाली ऑपरेटर इकडे खाली. कुणाला विचारून केलंस? इंजीनियर बोल रहे. कौन इंजीनियर? इंजीनियर के बाप का रास्ता है क्या? फोन कर इंजिनियरला. कोणी त्याला फोन कर त्याला. पोलिसांचं पत्र आहे माझ्याकडे. ही सगळी जागा आमची आहे, खालपासून वरपर्यंत जागा आमच्या इकडे. शाळा दिसते का? शाळा दिसते का? त्या कॉर्नरला गाडी उभी दिसते का तुमची? शो वडा दिसतोय का? दिसतो का वडा? हा, ह्या वड्यापासून इकडं ही पूर्ण जागा आमची महारवतनाची आहे. आणि त्या शाळेच्या पाठीमागचा पट्टा तो सगळा आमचा महारवतनाचा आहे. येत्या बापूला खाली करे जा, उसको लेके उस बंदे को लेके आ. फोन लाव त्याला फोन लाव. कोण सुपरवायझर आहे? पोलिसांचं पत्र आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करू का? तुमच्यावर गुन्हा दाखल करू का? माझ्याकडे पत्र आहे पोलिसांचं. नाही काही असू द्या. कोण आहे सुपरवायझर? त्याला फोन लाव. फोन लाव त्याला. हा सगळा जागा आमचा आहे. आमच्या जागेमध्ये तुम्हाला उकरायला कोणी सांगितलं? का केलं? तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे आम्ही लागायचं का? तुम्हाला प्रत्येकाला आम्ही सांगायचं का? शूटिंग कडे घे. जय भीम साहेब. त्या ठेकेदारानं दंडेलशाहीनं महारवतनाच्या जमिनीमध्ये सर काम चालू ठेवलेलं आहे. आता इथं यांना त्याच्या सुपरवायझरला ठेकेदाराला थांबवले कर्मचाऱ्यांना मी. तुम्ही पुन्हा एकदा त्या महेंद्र देसाईला फोन करून सांगा ना. ते साहेब मला तोडफोड करावी लागेल. मग आता बघा इथं आहे मी, इथंच आहे मी. त्यांच्या सुपरवायझरला सांगितलं पोलिसांकडे माझी तक्रार आहे, पोलिसांकडे माझं पत्र आहे, तहसीलदारांचं पत्र आहे, ही महारवतनाची इनाम जमीन आहे, ती काय ऐकाय मागत नाही. एक मिनिट जरा त्या सुपरवायझर संघ बोला. एकच मिनिट. ए सुपरवायझर धर बोल. मेढा पोलीस चौकीचे फौजदार साहेब आहेत, नीट बोल. साहेब नमस्कार. सप्रेम जय भीम. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंती दिवस. या दिवशी गेल्या 1 वर्षापासून आपण कुसुंबी कोळगर रस्त्याला गेलेल्या महारवतनाच्या जमिनीबाबत शासन दरबारी लढा देत आहोत. सरकारनं जागा ती भूसंपादन करावी, मागासवर्गीयांना त्याचं मोबदला द्यावा आणि किंवा त्या बदल्यात गायरान जमीन द्यावी आणि नंतरच मागासवर्गीय जमिनीतून रस्त्याला सुरुवात करावी. विकास झाला पाहिजे, पण मागासवर्गीयांच्या घरादारावरती गाढवाचा नांगर फिरवून विकास आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही 1 वर्षापासून पत्र व्यवहार करतोय. मात्र माजलेला आणि मस्तावलेला ठेकेदार महेंद्र देसाई या सगळ्या गोष्टी काय ऐकायला तयार नव्हता. त्याची अपेक्षा होती आम्ही काय ते दगडफेक करावी, गाड्यांची तोडफोड करावी, जाळपोळ करावी, जेणेकरून पोलिसांना हाताशी धरून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र आम्ही MSIDCचे हंडे, PWDचे रोकडे साहेब या सगळ्यांशी पत्र व्यवहार करून, जिल्हाधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करून, तहसीलदारांशी पत्र व्यवहार करून शेवटी त्या महेंद्र देसाईवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा म्हणून मेढा पोलीस चौकीला पत्र व्यवहार केला होता. जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नाही झाला तर आता जे नवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्या संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. त्यांना काळे झेंडे दाखवायचा आम्ही निर्णय घेतला. तसा पत्रव्यवहार पोलीस स्टेशनशी केला. त्याची गंभीर दखल घेऊन मेढा पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुधीर पाटील साहेब यांनी हे 1 तारखेचं पत्र दिलेलं आहे. आणि या पत्रामध्ये ते म्हणतात की तहसीलदारांनी कबूल केलेलं आहे की या जागेमध्ये मंडलाधिकारी मेढा यांनी त्यांच्याकडील पत्र क्रमांक 920/2026
नुसार दिनांक 1/21/26 नुसार मौजे कुसुंबी तालुका जावली येथील गट नंबर 4/5, 4/7, 4/11, 5/1 ते 3, 5/8, 7/3, 7/5, 8/1 ते 8/27, 20/1 ते 20/57, 21/16 ते 21/29, 32/1 ते 32/9, 34/1 ते 34/7, 35/1 हे गट नंबर महार वतनाचे आढळून येत आहेत. या गोष्टीची गंभीरतेने दखल घेऊन मेढा पोलीस स्टेशनने आम्हाला पत्रव्यवहार केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा आम्ही निर्णय थांबवला आणि त्यांना सांगितलं ठेकेदाराला हे काम थांबवायला सूचना करा. तरी आज 3 तारखेला माजलेला आणि मस्तावलेला ठेकेदार महेंद्र देसाई यानं त्याच्या बापाची बापरोटी असल्यासारखी महारवतनी इनामी जमिनीमध्ये त्यानं या कामाला सुरुवात केलेली आहे. आमचं महेंद्र देसाईला खुलं आव्हान आहे, देसाई नाव काढून एकदा महार म्हणून लाव आणि या जमिनीचा वारसदार हो. महाराची अवलाद म्हणून तू एकदा जाहीर कर. आम्ही तुला एका शब्दानं काय बोलत नाही. पैशाच्या जोरावर माजून मस्ती महेंद्र देसाई करशील तर गाठ आमच्याशी आहे. माजलेल्या आणि मस्तावलेल्या रेड्याचं नरडे चिरून रक्त पिणारे अवलाद आमचे आहे. आमच्या जागेवरती जर गाढवाचा नांगर फिरवायचा प्रयत्न केला तर तुझं आयुष्य गाढवाचा नांगर फिरवू हे डोक्यात ठेवायचं. तुला वाटत असेल तुझ्या मस्तीत आहेस, ज्याच्या जीवावर उड्या मारतोयस, तू ज्याच्या जीवावर उड्या मारतोयस त्यालाही आम्ही सोडणार नाही, कारण आम्ही खानदानी महार आहोत. हे 1 जानेवारी भीमा कोरेगावच्या दिवशी सांगितलेलं आहे. त्यामुळं महारवतनाच्या जमिनीमध्ये माजन मस्ती करायची नाही. आणि जर तुला जमीनच कमी पडत असेल तर देसाई म्हणून नाव काढून एकदा महार म्हणून नाव लावून टाक. सगळी जमीन तुला दान देऊन टाकतो आम्ही. परत जर या रोडला काम सुरू दिसलं तर एकतर मेढा पोलीस चौकीच्या बाहेर या देसाईच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणून गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही तिथं आंदोलन करू. नाही तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन करू असं पत्रव्यवहार आम्ही पोलीस चौकीला दिलेला आहे. याची नोंद सातारा जिल्ह्यातल्या तमाम दलितांनी, मागासवर्गीयांनी, विशेषतः पूर आश्रमीच्या महाराणी मांगांनी घ्यायची आहे. सातारा जिल्ह्यामध्ये MSIDCचे 100 जवळजवळ रस्ते चालू आहेत. प्रत्येक रस्त्यामध्ये मागासवर्गीयांच्या जमिनीचं वाटोळ करायचं चाललंय. कुठल्याही जमिनीचं अधिग्रहण झालेलं नाही, भूसंपादन झालेलं नाही, नुकसान भरपाई दिलेली नाही. मात्र हा मागास समाज, दलित समाज, बौद्ध समाज, पूर्वाश्रमीचा महार समाज हा कुणाला घाबरून गप्पा आहे. अरे सिद्धनाथ महाराज, रायनाथ महाराजांच्या आपल्या अवलाद आहे. 500 पेशव्यांना गाजर मुळीसारखा कापून टाकणारी आपली महार जात आहे. ह्या धनदांडग्या मस्तावलेल्या माजलेल्या ठेकेदाराला घाबरायचं? हा, पुन्हा एकदा जागेवान भीमा कोरेगाव घडवण्यासाठी तयार व्हा. जय भीम, जय भारत, जय शिव.